व्लादिमीर पुतीनला भटकती आत्मा भेटलेली आहे दिल्लीमध्ये. म्हणजे लक्षात आलं असेलच, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे. नव्हे तर शरद पवारांनी मोदी यांची भेट घेतलेली आहे. नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. एकमेकाला ज्या पद्धतीने गेल्या काही काळामध्ये त्यांनी टीका केलेली आहे, करत आलेले आहेत आणि करणार देखील आहेत, तरी देखील आपली राजकीय मैत्री ही टिकलीच पाहिजे आणि शत्रुत्व देखील लोकांना दाखवता आलं पाहिजे. या हिशोबाने सगळं कसं व्यवस्थित सुरू असतं. आता राजकीय संस्कृती म्हणून दोन दिग्गजांनी एकमेकांना भेटणं याच्यामध्ये आक्षेप असायचं काही कारण नाही. मात्र शरद पवारांनी हा सेल्फ गोल केलेला आहे का, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कारण की काल भेटले ते अभिजित दिपके यांना आणि आज नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहे. आता एनडीए बरोबर आपण जाणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह तसंच ठेवून, किंवा फुटणारे 6 खासदार आणि फुटू पाहणारे 9 आमदार यांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न म्हणून जसं उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांचे खास चेले एकनाथ शिंदे यांना भेटणे किंवा जयंत पाटलांना वर्षा बंगल्यावर, नंदनवन बंगल्यावर पाठवणे, विनोद तावडेंकडे पाठवणे, हे दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग सुप्रिया सुळे यांच्या मुखातून, आता सुप्रिया सुळेंना कसं आहे, त्यांना घसादुखीमुळे काही दिवस बोलायचं नाही, पण त्या शेवटचं जे बोललेलं आहेत अलीकडच्या काळामध्ये, की त्या असं म्हणाल्या की सरसकट जर 50% जागा प्रत्येक राज्यामध्ये जर वाढणार असतील त्या परिसीमन बिलामध्ये, तर आमची काही हरकत नाही, किंवा आम्ही विरोधी पक्ष सगळे मिळून ठरवू वगैरे वगैरे, ते असं बोललेलं आहे. एकूण ती चर्चा आहे. आणि या एकूणच विषयी आपल्याला जे वाटतं, एक सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून एक तटस्थ पत्रकार म्हणून आपण बोलतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, ज्या वेळेला संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं, त्याच्यामध्ये कृषी मंत्री होते सलग, म्हणजे युपीए 1 आणि युपीए 2 मध्ये शरद पवार. मग शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणजे नरेंद्र भाई हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे. मग त्यांना केंद्राकडे जर काही काम असेल तर ते मग आपला ओळखीचा माणूस कोण, तर ते शरद पवार. मग त्यांच्याकडे ते जायचे, गुजरातचे प्रश्न मांडायचे आणि शरद पवार काय करायचे की ते जबाबदारीने त्यांचे प्रश्न मार्गी लावायचे. असं हे कुणी सांगितलेलं आहे? हे नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितलेलं आहे. नुसतं सांगितलं एवढं सांगून ते थांबले का? तर ते म्हणाले की शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलेलो आहे. म्हणजे मी एवढंच शिकतो, कारण वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेला आहे किंवा काय सांगते ते, हे सगळ्यात आधी भारतामध्ये जर कुणाला कळत असेल तर एकमेव राजकारणी म्हणजे शरद पवार, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. आता अलीकडचे संदर्भ घ्या सगळे, की आता 6 खासदार फुटणार किंवा 9 आमदार फुटणार. मग त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही या अगर नका येऊ, आम्हाला पुन्हा निवडून यायचंय, आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ, किंवा अमित शहा जसं म्हणतील तसं एकनाथ शिंदेबरोबर जाऊ, काय जे करायचं ते करू, असं ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि केवळ मीच एकटा नाही, तर अनेक विश्लेषकांनी त्यावर आपले तर्क मांडलेले आहेत. आता बरेचदा शरद पवारांमधलं जे काही 6 दशकांचं राजकारण आणि त्यांची विचारसरणी आणि त्या विचारसरणीचे ते कसे प्रामाणिक राहिलेले आहेत, याबद्दल आपण नेहमीच त्यांचं समर्थन केलेलं आहे, करणार आहोत. हेही लक्षात घ्या. शरद पवार दिग्गज आहेत, बुजुर्ग आहेत. आता त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये शेकाप विचारसरणीचे राजकारणी, म्हणजे त्यांचे बंधू असतील, आई असेल, त्यावेळेला होते. आणि हे मात्र गांधी नेहरूंना मानणार. मग ते आता अशा उतार वयामध्ये, म्हणजे या राजकारणाच्या वेळेला आपण वैचारिक भूमिकेशी कशी फारकत घ्यायची, फुटणार तर फुटू द्या असं ते का म्हणत नाहीत, किंवा ते आमचे फुटणारच नाहीत असं म्हणून ते का स्वतःला सुरक्षित ठेवू पाहतात आहे.
मग त्यांनी जे प्रयत्न केले, आता विधिमंडळामध्ये गेले, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, मग त्याच्यावर सर्वपक्षीय बैठक होती. इतक्यात 19 वर्षानंतर विधिमंडळात गेले. बरं, तिथं गेले, त्यांना कार्यकर्ते अनेक भेटायला येत होते, आमदार भेटायला येत होते, ते स्वाभाविक आहे, आणि सगळ्या पक्षाचे येत होते. त्यामुळे आता बसायचं कुठं, तर त्यांना म्हणे की एकनाथ शिंदे यांचं केबिन रिकामं दिसतं. मग ते त्याच्यामध्ये गेले. जसं कळालं एकनाथ शिंदे यांना की शरद पवार आपल्या केबिनमध्ये आहेत, तर कॅबिनेटची बैठक सोडून एकनाथ शिंदे तिथं आले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली, स्वागत वगैरे ते केलं. शाल वगैरे, ती भगवी शाल टाकली, ते सगळं झालं. ते दृश्य सगळं महाराष्ट्राने पाहिलं. मग याच्यानंतर सुप्रिया सुळेंना विचारलं की नाही नाही, हे आम्हाला काय, तुम्ही आम्हाला कमोडिटी केलेलं, आम्ही आता मनसेबरोबर जाणार, एवढंच बोलायचं काही बाकी राहिलेलं आहे का? आणि सशक्त लोकशाही त्यांचं आवडीच असं. सशक्त लोकशाहीमध्ये कसं सगळ्यांशी संवाद करावा लागतो, वेगवेगळे कामं असतात वगैरे, आणि जे काही सध्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहे त्याची आम्हाला सवय झालेली आहे, आमची मोठी करमणूक होती वगैरे वगैरे. सुप्रिया सुळे त्या पद्धतीने बोलतात, ते बोलून झालं त्यांचं. मग आता ज्या वेळेला अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू झालं, तसं सुप्रिया सुळे गेल्या जंतर मंतरवर, तिथं बोलल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला की तुमच्या घशाला त्रास झालेला आहे, तर त्यामुळं काही दिवस आहे ना, तुम्ही निदान 2 आठवडे तरी आहे ना आराम करा, बोलूच नका. पण बोलायला बंदी आहे, ऐकायला थोडी बंदी आहे. मग ते गेल्या शरद पवारांबरोबर. कुठे गेल्या? पीएमओ कार्यालयामध्ये गेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग त्यांनी जे आदबीने स्वागत केलं नरेंद्र मोदी यांनी, उठले, स्वतः उठले, आणि शरद पवारांना त्यांनी हातात हात घेतला, त्यांना आधार दिला आणि त्यांना स्थानापन्न केलं. जसं अशा प्रकारचं सौजन्य हे दाखवणं माणुसकीचं मोठं लक्षण आहे. त्याच्यावर आपल्याला टीका करायची नाही, आपण करणार नाही. आपण टीका करणारे कोण? आता ज्या वेळेला अखिल भारतीय मराठी विश्व साहित्य संमेलन काय ते होतं, तिथेही ते असंच झालं. तिथे ते पाण्याचा ग्लास दे, त्यांना खुर्ची दे, असं पद्धतीने वागणूक सौजन्यपूर्ण ती मोदींनी दिलेली, ती भारताने पाहिलेली. त्याच्यानंतर पुण्यामध्ये एकदा लोकमान्य टिळक पुरस्कार, जसा तो तो आता कोणते डोवाल यांना दिला जातोय, तसं ते एकदा नरेंद्र मोदी यांना तो दिला गेला. त्याच्या आधी काहीच दिवस, ही जुलै 2023 मध्ये ती फाटाफूट झालेली, ते बंड झालेलं, कोणतं अजितदादांचं बंड. त्यावेळेला काय झालं होतं, अजितदादा देखील स्टेजवर होते, मग काका आणि पुतणे एकमेकाशी बोलले नाही. पण इकडे शरद पवारांनी काय केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं की मला ते सगळ्या टिळक विश्वस्त समितीने सांगितलेलं आहे की तुम्ही हा पुरस्कार स्वीकारला पाहिजे, तुम्ही या, आणि ते काम मी केलं, एवढंच आहे. मग त्यांचे हास्य विनोद तिथं व्यासपीठावर झाले, ते पाहिलेलं आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ज्या वेळेला पंतप्रधान हे झाले मोदी, त्यावेळेला लगेच इकडं आले आणि ते म्हणले हे जे काही शैक्षणिक साम्राज्य आहे, जे गुणवत्तापूर्ण विकास जो केलेला आहे, असा पूर्ण देशाचा झाला पाहिजे, असं ते मोदी यांनी त्यांचं भरपूर असं कौतुक केलं. मध्ये काय ते डाळिंब, कशा प्रकारचे मोठमोठे डाळिंब आहेत ते दाखवायला शरद पवार ते काही शेतकऱ्यांना घेऊन तिथं गेले. त्याच्यानंतर 2019 मध्ये जे उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जे काही सरकार केलं, त्याच्या आसपास ते एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेटले. आज सुद्धा ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, म्हणजे चेष्टा नाही. आज एवढे मोठे कृषी मंत्री राहिलेले, आणि शरद पवारांचं ज्ञान त्याच्याबद्दल कोणाची म्हणजे शंका असायचं काही कारणच, निर्विवाद अतिशय मोठा नेता आहे. म्हणजे ज्याला माती कस, त्याचं मातीचा पोत काय, किती टक्के काय, इथपासून कोणतं रोप आहे, परदेशी झाड काय, अमुक काय तमुक काय, मुखोद्गत आहे, स्वतः शेती केलेली आहे. बरं, किती कोट्यवधी रुपयांची शेती आहे, ती काय साधी सुधी शेती नाही. सगळं जे काही उत्पन्न आहे ते सगळं शेतीतलं उत्पन्न आहे. वांग्याचं उत्पन्न आहे, ऊसाचं उत्पन्न आहे. शेती पाहाल तिकडं जाऊन बारामतीला, डोळे विस्फारून जातील. म्हणजे असं तासन तास बघावं लागते, एवढी मोठी शेती, प्रगत तंत्रज्ञान आहे. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर केला जातोय. मग ते एआयचा वापर कसा केला पाहिजे कृषी क्षेत्रामध्ये? मग गौतम भाई, आपले गौतम अदानी 1,000 कोटी रुपये दिले. ते आता ते उभं करा, हे करा. महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे शेती क्षेत्रामध्ये. तुमची बुद्धिमत्ता तर आहे निसर्गाचा, आता कृत्रिम बुद्धिमत्ता पण आहे, पाहिजे म्हणून ती मदत केली आणि ते झालंय. बरं, एवढी मोठी प्रगती चालू आहे. बाकी हे जे काही छोटे मोठे जे कार्यकर्ते आहेत गावातले, इकडचे तिकडचे, हे फुले शाहू आंबेडकर म्हणतात, मग हिंदुत्व काय, मग ते विरोध काय वगैरे, हे असं नाही. ते ते त्यांनी असं फार काही असं मनाला लावून घ्यायचं नसतं. शेवटी कशी नेते हे मोठे आहेत, त्यांच्या भेटीगाठी होणारच आहेत. आणि आता जर असे प्रश्न, जे शिक्षण व्यवस्था,
याविषयी उभे राहत असतील, एवढं मोठं आंदोलन उभं राहत आहे, राजधानीमध्ये होत आहे. पहिलं कसं काक्रोच, ते सूर्यकांत जे बोलले सरन्यायाधीश, त्याच्यानंतर उठलेली ती व्यंगात्मक प्रतिक्रिया, मग ते पाठिंबा मिळाला. त्याच्यात काय एवढं, ते सोशल मीडियामध्ये येतच असतं. ते जेन जी पोरांना उद्योग काय, रील बघत बसणे, 24 तास ऑनलाईन राहणे, हे त्यांचे स्वभावच आहे. पण त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं? एवढं जसं पंतप्रधान मोदी यांनी तसं केलं, लक्ष दिलंच नाही. शेवटी ज्या वेळेला राहुल गांधी थेट घरातच घुसायला लागले, राजीनामाच द्या म्हणायला लागले, म्हणजे माफी मागायला म्हणाल, तेव्हा मग बोलायला सुरुवात केली. मग आता शरद पवारांनी तेच केलं. काल गेले, सुप्रिया सुळे तर जाऊन आल्या होत्या, पुन्हा त्यांना सोबत घेतलं, काल भेटले. बरं, ते स्टेजवर चढणं अवघड आहे. एक तर पोलिसांनी काय केलं, ते स्टेज पाडून टाकलं, की आता 20 जुलैला याला लाठ्या खाट्या हाणल्या. त्या पोरांना तर हाणल्या, कोवळ्या पोरी 12 वर्षाच्या 17 वर्षाच्या, त्यांनाही झोडपून काढलं, त्यांच्या आयांनाही ठोकून काढलं, त्यांचे डोकेही फोडले. आणि काय साध्या वेशातले पोलीस, ते गुंड काय, यांच्यावर भरपूर मार केलेला आहे. आता पोरं कशाला येतात जंतर मंतरला पुन्हा? हे घाबरले, मग ते येणार नाहीत. पण ते आले पोरं. मग शरद पवार, ते भेटलं पाहिजेत, मग तिथं गेले. मग ते स्टेज मोडलेलं, मग ते पोलिसांनी हे केलेलं. मग ते कसं चढायचं म्हणून शरद पवार बाजूलाच उभे राहिले. तिथं अभिजित दिपके आला, ते बोलणं झालं त्यांचं, ते प्रसार माध्यमांना बाईट दिलं. आणि जसं आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या कानामध्ये काहीतरी कुजबुज केली होती शरद पवारांनी, ती सगळ्यांनी दाखवली. ती विशेषतः शरद पवार विरोधक जे ट्रोलर्स आहेत सगळे, भारतीय जनता पार्टीचे जे अंधभक्त आहेत, जे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय वेगवेगळं, ते ते फडणवीस असले की त्यांना ते काय मराठा विरोधी ठरवलं जातं, कारण ते ब्राह्मण आहेत वगैरे वगैरे असं, आणि ते शरद पवारांची फूस आहे, एकनाथ शिंदेची फूस आहे वगैरे, ते सगळे लोक, त्यांनी त्याच्यावर जास्त टीका केलेली आहे. आपण अनेकदा त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. शरद पवार हे 24 तास राजकारण करणार, आणि विचारसरणी म्हणाल वगैरे याचाही त्यांनी चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, केंद्रामध्ये मंत्री असताना, त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले, याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे महिला आरक्षण असेल, ओबीसीच्या बाबतीत असेल, पंचायत राज व्यवस्था असेल, ह्या बाबतीत त्यांच्या शेतीच्या संबंधी असेल, प्रचंड मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्यांचे राजकीय इच्छाशक्ती, निर्णय, धोरणात्मकता, त्यांची आकलन शक्ती, याच्याबद्दल वाद असायचं काही कारण नाही. परंतु ज्या वेळेला ते राजकारण करतात, म्हणजे ते स्वतः लोक माझ्या सांगतीमध्ये लिहितात, की ऑन माय टर्म्स सारख्या पुस्तकामध्ये लिहितात, की प्रत्येक नेत्याने, प्रत्येक राजकारण्याने दुसऱ्या विरोधी पक्षातल्या लोकांशी संवाद हा नेहमी सतत सुरू ठेवला पाहिजे. आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. आपली राजकीय भूमिका वेगळी असते, आपण लोकप्रतिनिधी वेगळा असतो, आपला पक्ष वेगळा असतो. ते जरी असलं तरी आपण हे संवाद ठेवला पाहिजे. आणि अशा प्रकारचा संवाद साधायला जर नरेंद्र मोदी आणि जे पंतप्रधान आहेत, असा जर संवादक आपल्याला भेटलेला आहे, तर आपण तो संवाद का साधू नये? म्हणजे काय, की सगळ्यांच्या दृष्टीने जे साहेब आहेत, मोदींच्या दृष्टीने सुद्धा जे साहेब आहेत, ते तर देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने साहेब आहेत, एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने साहेब आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांच्या युतीच्या आणि एनडीएच्या दृष्टीने ते जर साहेब आहेत, मग मविवाला काय अडचण आहे? उद्धव ठाकरेंना काय अडचण आहे? हर्षवर्धन सपकाळेंनी काय आक्षेप घ्यायचा आहे? राहुल गांधींनी काय घ्यायचा आहे? तो योगायोग असतो हो. आता काय हिंडेनबर्ग प्रकरण आलं, मग अदानी आलं, मग ते हे आलं, त्याही वेळेला भेटावं लागतं, एनडीटीव्हीला मुलाखत द्यावी लागते, हे सगळं करावं लागतं, मैत्री जपावं लागतं. आणि राजकीय भेद जे आहेत, मग ते कसे आहेत, तर त्याच्यावर थोडंसं आहे ना आपल्याला राजकारण करायचं. मग जसं सुरुवातीला मी म्हटलं, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी यांनी टीका टीका केली होती, की भटकती आत्मा आहे. आणि अमित शहा काय म्हटलं, ते ये भ्रष्टाचारियों के सरगना है, उनको काटणे का है, फ्यू फो, हे सगळं बोललेलं आहे. आणि आता ते कसं आहे, की जरा देशाचं भलं, परिसीमन बिल वगैरे ते सगळं चाललेलं आहे. एकूण काय चाललेलं आहे, सगळ्यांना संदिग्ध अवस्थेत ठेवणे, संभ्रमावस्थेत ठेवणे, आणि मोठी गुगली टाकले, गुगली बाज, अंगाला तेल लावलेला पैलवान वगैरे वगैरे, त्यांना जे बोलत आलेलं ते सत्य आहे. आणि तशाच प्रकारचं त्यांनी थेट जंतर मंतर पासून पीएमओ पर्यंत भेट घेतलेली आहे, आणि खुलासा केलेला आहे राष्ट्रवादीच्या वतीने, की आम्ही कोणते प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे, ते देखील केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.